50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही। आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अगदी भरघोस यश असं मिळालेलं आहे आणि त्यामुळे महायुतीची हवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ठरलेली आहे आणि महायुतीचे जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत। पण मात्र निवडून येण्यामागे नेमके काय काय कारण आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी किती प्रयत्न घेतलेत, अजित पवार यांनी किती घेतलेत आणि महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी काय काय प्रयत्न घेतलेत आणि कशा पद्धतीने घेतलेत हे देखील आपण पाहिलेलं आहे। पण मात्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये महायुतीला कमी जागा मिळतील, महायुतीचा सुपडा साफ होईल असं काही जण सांगत होते, पण मात्र तरी सुद्धा महायुतीने चमत्कार करून दाखवला आणि 2014 2019 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणून दाखवल्या। याची नेमकी काय काय कारणं आहेत, कशा पद्धतीने आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण या संपूर्ण गोष्टीला सुरुवात करायचं म्हणलं तर त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ पाहावा लागेल, तो व्हिडिओ पहा। बोला सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका। 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही। आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार, हा शब्द आहे या सभागृहामध्ये। आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल। शेती ऐकलं हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये काय सांगितलं होतं की त्यांच्या सोबत असणारे जे 50 आमदार आहेत त्या 50 आमदारांपैकी एकालाही पडू देणार नाही असं ठामपणानं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना सांगितलं होतं। तर त्यांचे आमदार तर पडू देणारच नाहीच, पण मात्र भाजपचे सुद्धा त्यांच्यासोबत आमदार निवडून आणतील आणि हा आकडा 200च्या पार जाईल असं एकनाथ शिंदे यांनी मागच्या वेळी सभागृहामध्ये बोलताना सांगितलेलं होतं। मग अगदी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलंय त्याच पद्धतीनं करून दाखवलेलं आहे, कारण की राज्यामध्ये महायुतीचं सरकार मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्यामागे नेमके काय काय कारणं होते, कारण की जर आपण लोकसभेचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त काही फरक पडणार नाही म्हणून महायुतीनं जास्त काही लक्ष मतदारसंघामध्ये दिलं नाही किंवा त्यांनी संपूर्ण हे इझी घेतलं, सोप्यावर घेतलं असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं। त्यांना वाटलं जास्तीत जास्त 1-2 जागा कमी होतील, इकडं तिकडं होईल, पण जास्त काही परिणाम होणार नाही असं महायुतीच्या नेत्यांना वाटलं। पण मात्र जोरदार फटका त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये बसला। मग लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर त्यांनी आता ठरवलं की विधानसभेला ही चूक होऊ द्यायची नाही। मग विधानसभेला चूक होऊ द्यायची नाही तर त्यासाठी संपूर्ण प्लॅनिंग, संपूर्ण उमेदवार कोण निवडून येऊ शकतात, कोणाची ताकद कशी तिथं आहे, मग त्या उमेदवाराला किती मतं मिळतील, समोरच्या उमेदवाराला जेवढी मतं मिळतील त्याची उमेदवाराची मतं कोण खाऊ शकतं, अशा पद्धतीचं संपूर्ण प्लॅनिंग या महायुतीच्या नेत्यांनी केलं। आणि त्यांनी केलेलं जे प्लॅनिंग होतं ते अगदी सातत्यामध्ये उतरलं आणि अगदी त्याच पद्धतीनं झालं। मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, एक आश्चर्यकारक निकाल महायुतीच्या बाजूने लागला आणि महायुतीचं सरकार आलं। पण मात्र कुठंतरी एकनाथ शिंदे त्यांच्या निर्णयावर ठाम होते, त्यांना विश्वास होता की त्यांनी दिलेले जे उमेदवार आहेत ते जास्त संख्येनं निवडून येतील। कारण की मागच्या अनेक काळापासून एकच प्रश्न सुरू होता की खरी शिवसेना कोणाची, खरी शिवसेना कोणाची। एकनाथ शिंदे बरेच आमदार सोबत घेऊन गेल्यामुळं कुठंतरी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं आहे, म्हणून उद्धव ठाकरे यांच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील असं उद्धव ठाकरे यांना वाटत होतं। आणि ते त्याच्यामुळं म्हणत होते की आपल्या निवडणुका घ्या, निवडणुका घेतल्यावर समजेल की कोणाचं खरं नाव आहे, खरी शिवसेना आहे, कोणी गद्दारी केली, कोणी काय केलंय असं ठामपणाने उद्धव ठाकरे सांगत होते। पण मात्र आता निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकीचा निकाल सुद्धा आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना भारी भरलेले आहेत।
मोठे ठरलेले आहेत असं आपला या निवडणुकीच्या निकालावरून वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीनं बोललेत एकनाथ शिंदे त्या पद्धतीनं करून दाखवलं असं आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.